विधानसभेला मतदान सुरू झालेलं आहे। एकूण राज्यात कशी परिस्थिती असेल याविषयी अधिक जाणून घेऊ आपण विलासरावजी देशमुख यांच्याकडनं। हा देशमुख साहेब, आपण आता मतदान करून निघालेला आहात। आपलं सरकार सध्या सत्तेत आहे, आता काय स्थिती असेल? नाही, स्थिती अतिशय समाधानकारक आहे, कारण मी राज्याच्या सर्व भागात जाऊन आलोय। लोकांचा मूड जो आहे तो आघाडीच्या बाजूचा आहे, कारण जी कामं गेली आम्ही 10 वर्षात राज्यामध्ये केलेली आहेत आणि खास करून मागच्या 5 वर्षात त्याचा एक चांगला सकारात्मक परिणाम मध्ये लोकांच्यामध्ये बघायला मिळते, समाधान बघायला मिळतात। आणि त्यामुळे मला पूर्णपणाची खात्री आहे की आघाडीला स्पष्ट बहुमत या राज्यात मिळेल। विरोधी पक्ष, मनसे आणि तिसरी आघाडी यांचा कितपत प्रभाव पडेल? कारण तिघांनीही महागाईचे मुद्दे असतील, सरकारच्या विरोधात अनेक मुद्दे उपस्थित केलेले आहेत। मुळामध्ये जे चित्र गेलं विरोधी पक्षांच्या वतीनं ते आपसात भांडणाचं चित्र गेलेलं आहे। त्याच्यात जनतेच्यासाठी काही करू असं नव्हे, तर यांची भांडणं शेवटपर्यंत संपली नाहीत। एकमेकावर आरोप प्रत्यारोप करणं आणि त्याच्यातनं मतदारांची करमणूक करणं हा एवढाच विषय झालेला आहे। आणि त्यामुळे ते काहीतरी आता आपलं भलं करतील किंवा आपल्याला काहीतरी अस्थिर सरकार देतील किंवा कुठले असे विशेष मुद्दे जे शेवटपर्यंत लावून धरायला पाहिजेत आणि एक पर्याय उभा करायला पाहिजे होता, त्याच्यामध्ये ते पूर्णपणे अपेक्षित ठरलेले। त्यामुळे लोकांनी का म्हणून त्यांना मतदान करावं आणि म्हणून साधारणपणाने एक तर पर्याय असावा लागतो, इश्यू असावे लागतात। कुठला इश्यू ते सरकारच्या विरोधात किंवा सत्ताधाऱ्यांच्या विरोधात ते निर्माण नाही करू शकले, आणि त्यामुळं सहजासहजी लोक आघाडी सोडून इतरत्र जातील हे चित्र मला तर दिसत नाही। बहुमत मिळेल का? आणि जर नाही मिळालं तर कुणाची तुम्ही मदत घेणार? नाही, आजच्या घडीला आम्हाला असं वाटतं की आघाडीला स्पष्ट बहुमत मिळेल आणि त्यामुळं कुणाची मदत घ्यायची नाही घ्यायची हा प्रश्न आज तरी उपस्थित होत नाही। निर्माण झाली स्थिती तशी तर ते आता निकालानंतरच्या परिस्थितीच्या नंतर त्याबद्दलचे कॉमेंट्स मी करेन। अनेक राजकारण्याची मुलं उभी आहेत। आपले चिरंजीवी लातूर शहर मतदारसंघात उभे आहेत, जो आपला पारंपरिक मतदारसंघ आहे, तिथे काय स्थिती आहे? स्थिती उत्तम राहील असं मला वाटतं, कारण गेल्या 30 वर्षातलं आमचं काम आहे। उमेदवार नवीन आहे, तरुण आहे, मतदार तरुण आहेत आणि काँग्रेस पक्षाचं जबरदस्त पाठबळ आहे। या तिन्ही जमेच्या बाजू आहेत। त्याच्यानंतर चांगल्या मताने काँग्रेसची सीट इथं विजय होईल अशी अपेक्षा आहे। आकड्यांचा खेळ कसा आहे? एकूण 288 मतदारसंघामध्ये त्यांनी सांगितलं आकड्यांच्या खेळात काही मी जाणार नाही, पण काँग्रेसच्या बाबतीत बोलायचं असेल तर आम्ही 100 ओलांडू असं मला वाटतं। तर हे होते विलासरावजी देशमुख, जे सांगत होते की काँग्रेसनं गेल्या 5 वर्षात जे काम केलेलं आहे त्याच्याबरोबर आपण परत एकदा सत्तेवर येऊ। झी 24 ताससाठी शशिकांत पाटील, लातूर।